मोदी सरकार जातनिहाय जनगणना करणार आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये मोदी सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय। स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार आहे। 1931 मध्ये जातनिहाय जनगणना झाली होती। मोदी सरकारचा जातनिहाय जनगणनेचा मोठा निर्णय। येणाऱ्या जनगणनेसोबत आता जातनिहाय जनगणना होणार। स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार। याआधी 1931 साली जातनिहाय जनगणना झाली होती। आतापर्यंतच्या काँग्रेस सरकारांनी जातनिहाय जनगणनेला विरोध केला होता। अश्विनी वैष्णव यांची टीका। स्वातंत्र्यानंतरच्या मूळ जनगणनेत जातनिहाय जनगणना झाली नाही, अश्विनी वैष्णव यांचं म्हणणं। काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेऐवजी फक्त सर्वेक्षण करणं योग्य समजलं, अश्विनी वैष्णव यांचा आरोप। बिहार निवडणुकीच्या तोंडावर जातनिहाय जनगणनेचा निर्णय, विरोधकांचा आरोप। आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। यह इस बात को दर्शाता है कि वर्तमान सरकार देश और समाज के सर्वांगीण हितों और मूल्यों के लिए प्रतिबद्ध है। कांग्रेस की सरकारों ने आज तक जाति जनगणना का विरोध किया है। आजादी की बाद की सभी जनगणनाओं में जातियों की जनगणना नहीं की गई। जाति जनगणना के विषय को केवल अपने राजनीतिक लाभ के लिए उपयोग किया। आता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसची भूमिका तर आतापर्यंत स्पष्ट आहे। त्यांचं एवढ्या वर्षाचं सरकार असून त्यांनी कधीही या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं नाही। वोट बँक, फक्त वोट बँक म्हणूनच पाहिलं। आणि म्हणूनच मी मगाशी म्हणालो की सहन होत नाही आणि सांगता येत नाही। धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी अवस्था झाली आहे। केवळ बिहारच्या निवडणुका नजरेपुढे ठेवून ही घोषणा हवेत बोलली जावी नाही किंवा हवेत विरावी नाही, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। मी वैष्णवजींनी किंवा केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो।